देवांग गोष्टी समाज पुणे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं। तसेच याच माध्यमातून वधूवर सूचक मेळावा असे विविध कार्यक्रम यांच्या माध्यमातून पार पडतात। तर ही जी काही कार्यक्रमांची त्यांची मालिका आहे किंवा दरवर्षी जे काही उपक्रम पार पडतात याकरता विविध सभा देखील घेण्यात येतात। तसेच आज वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं किंवा विविध विषयांवरती चर्चा देखील करण्यात आली आणि ही सभा पार पडलेली आहे। माझं नाव मल्हारराव ढोले, अध्यक्ष देवांग गोष्टी समाज पुणे। मी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2024 मी आणि माझे विश्वस्त मंडळ यांची निवड करण्यात आली। मागच्या वार्षिक साधारण सभेमध्ये आमची एकमताने निवड झालेली आहे आणि त्यानंतर आमच्या विश्वस्त मंडळाने माझी एकमताने अध्यक्ष म्हणून निवडणूक केली। अध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या विश्वस्तांनी समाजाने सोपवून दिलेली जी काही कामं आहे ती कामं पूर्ण करण्याचा सचोटीने आम्ही प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण वर्षामध्ये घटस्थापना, शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नावलौकिक आहे असा वधूवर मेळावा, यावर्षी आम्ही तो वधूवर मेळावा अत्यंत शानदारपणे गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी संपन्न केला। संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 1200-1400 वधूवर या ठिकाणी आले, त्यांचे पालक आले। या सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून आमच्यावर विश्वास दाखवला। पूर्वी कधी नव्हे इतक्या शानदारपणे हा वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे आणि याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक झाले। संपूर्ण महाराष्ट्रातील देवांग गोष्टी समाजाच्या लोकांनी आमची पाठ थोपटली आणि पुढे सदैव आमच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला। वधूवर मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयाच्या देणग्या आल्या आणि त्या देणग्यांच्या माध्यमातून आम्ही हा वधूवर मेळावा शानदारपणे संपन्न केला। लोकांच्या विश्वासाला आम्ही पात्र राहिलो। कुठेही भ्रष्टाचार नाही, कुठेही पैशाचा अपव्यय नाही आणि कुठल्याही प्रकारे अत्यंत पारदर्शीपणे हा संपूर्ण जो उत्सव आहे तो आम्ही संपन्न केला। समाजाचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही याहीपेक्षा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणार आहोत। आमच्या विश्वस्त मंडळामध्ये तरुण मुलांना, महिलांना अधिक स्थान देण्याचा प्रयत्न करणार आहोत। देवीच्या मूर्तीची पुनर्स्थापना आम्हाला करायची आहे। याशिवाय समाज आम्हाला जे जे काही सुचवतील, जे काही सूचना करतील, ज्या काही नवीन उपक्रमांची माहिती देतील त्या माहितीच्या आधारे आम्ही नवीन उपक्रम पुढे पार पाडणार। आजची संपूर्ण वर्षभर जी काही आम्ही कामे केली त्याचा लेखाजोखा हा वार्षिक साधारण सभेमध्ये सादर करायचा असतो। मी आणि माझ्या विश्वस्त मंडळाने संपूर्ण वर्षामध्ये जे काही आम्ही कामकाज केलं त्याचे जमा खर्चाचे ऑडिट करून, चार्टर अकाउंटंट कडनं ऑडिट करून समाजाच्या ट्रस्टचे 30 ताळेबंद जमा खर्च आम्ही तयार केले। त्याचबरोबर समाजाचा वार्षिक अहवाल तयार केला। संपूर्ण समाजाला पोस्टामार्फत
12 दिवस अगोदरच पाठविला आणि आज या ठिकाणी जी काही मी वार्षिक साधारण सभेची तारीख आज दिनांक 17/8/2025 ठरवलेली आहे. या दिवशी ठरवलेल्या वेळेमध्ये ही वार्षिक सभा संपन्न होत आहे. वार्षिक सभेसाठी संपूर्ण पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणीचे आमचे आजीव सदस्य या ठिकाणी येत आहेत आणि या वार्षिक सभेमध्ये आम्ही जे काही वर्षभर काम केलं त्याचं निवेदन करणार आहोत. याशिवाय उपस्थित समाजाकडनं आजीव सदस्याकडनं ज्या काही सूचना येतील, ज्या काय हरकती असतील त्याचा आदर करून त्या हरकतींचा सूचनांचा आम्ही आमच्या बुद्धीने आम्ही त्याचं निरसन करणार आहोत. त्यांच्या सूचना, त्यांच्या काही नवीन कल्पना असतील त्याची आम्ही दखल घेणार आहोत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या समाजाची उन्नती कशी होईल यासाठी आणि नवीन योजना कशा राबवल्या जातील यासाठी प्रयत्न करायचे आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अरुण वरवडे. आज देवांगकोटी समाज संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे आणि समाजातील बरेच लोक इथं हजर आहेत. आजच्या सभेमध्ये मागील प्रोसिडिंग वाचून दाखवणे, आर्थिक ताळेबंद मंजूर करून घेणे असे 2-4 विषय आहे आणि ही जी वर्तमान विश्वस्त मंडळ आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. विविध उपक्रम त्यांनी राबवले, बरेच हे घेतलेले कार्यक्रम वगैरे घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हे काम चालू आहे. मागच्या विश्वस्तांनी राजीनामे दिल्यामुळे मागच्या 15 ऑगस्टला 24ला जी सभा झाली तिचा अध्यक्षच मी होतो. तर माझ्या उपस्थितीत आणि मीच ह्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली. मला तसे अधिकार दिले होते, सर्वसाधारण सभेने मला अधिकार दिले होते की तुम्हाला आम्ही अधिकार देतो की तुम्ही जे विश्वस्त मंडळ नेमाल ते आम्हाला मंजूर आहे. त्याप्रमाणे मी पूर्वीच काही लोकांची चर्चा केलेली होती आणि एक लिस्ट तयार करून आणली होती. त्याप्रमाणे प्रत्येकाला विचारून तुमची सहमती आहे की नाही हे विचारलं आणि मग उपस्थित सगळ्या समाज बांधवांची मंजुरी घेतली की तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे की त्यांनी मंजूर सांगितले. त्यामुळे त्यांच्या समाजाच्या मंजुरीनेच नवीन विश्वस्त मंडळ झालेलं आहे. आता हे विश्वस्त मंडळ चांगल्या प्रकारे काम करत आहे. मी त्यांना शुभेच्छा. नमस्कार, मी बालाजी बोत्रे, देवांगकोष्टी समाज पुणे सचिवपदी कार्यरत आहे आणि ही जी बॉडी आहे 2025ची जी बॉडी आहे 24-25 आज चौंडेश्वरी मंदिर येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याला बहुसंख्य आजीव सभासद या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही पूर्ण वर्षभरामध्ये वधूवर परिचय मेळावे असतील, पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला, पूर्ण समाजातून भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळं सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी सहकार्य केलं म्हणून या कार्यक्रमाला यश आलं. हे सर्व जे यश आहे ते सर्व समाज बांधवांचं आणि आजीव सभासदांचं आहे. माता चौंडेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने या सभेस, या मेळाव्यास, जे काही शाकंभरी पौर्णिमा असतील, वर्षभरात जे काही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद समाज बांधवांनी दिलेला आहे. समाज बांधव आलेले आहेत या वार्षिक सभेसाठी. त्यासाठी मी त्यांना हार्दिक त्यांचे आभार मानतो. मी श्रीमती भारती दिलीप नडे. मी या समाजाचे एक घटक आहे आणि मी समाज हा लहानपणापासून पाहत आले. माझे वडील या समाजाच्या जागा घेण्यापासून माझ्या वडिलांनी कार्य केलेले आहे. 85 वयापर्यंत त्यांनी कार्य केले. म्हणजे समाज काय असतो हे मला म्हणजे लहानपणापासून पाहिलेलं आहे. आणि आम्ही मध्यंतर काळात येतो, त्यामध्ये मध्यंतरी मिस्टर गेल्यानंतर 1-2-3 वर्ष मी आले नाही आणि मागच्या वर्षी 15 ऑगस्टपासून मी ह्या विश्वस्तांचं आणि ढोले सरांचं ज्यावेळेला 15 ऑगस्टला त्यांची मिटिंग झाली, अध्यक्ष झाले, त्यावेळेला ह्या विश्वस्तांचं मी आज वर्षभर संपूर्ण काम बघते. इतकं सुंदर, नितळ आणि प्रत्येक पौर्णिमेला त्यांनी इथं कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सगळे समाजाचे लोकसुद्धा इतके उत्साहाने येत असतात. आणि आत्तापर्यंत जे वधूवर मेळावे झालेत
ते फक्त पिंपरी चिंचवड त्या भागामध्येच झालेले होते. पण ह्या समाजाने आणि बाहेरगावून लोक येत होते, त्यांना ते सांगवीमध्ये खूप लांब पडायचं, तर बाहेरच्या गावाच्या लोकांना सुद्धा हे स्वारगेटला उतरल्यानंतर त्यांना सुद्धा हे जवळ पडलं. ते त्यांना तिकडून ते जवळ पडल्यामुळं हा तिथे भव्य दिव्य गणेश कला क्रीडाला हा मेळावा इतका सुंदर झालेला आहे आणि त्यावेळेला प्रतिसाद पण इतका सुंदर मिळालेला आहे. म्हणजे ही जी विश्वस्त आहेत आणि हे ढोरे सर आहेत यांचं काम इतकं नितळ आणि सुंदर आहे. म्हणजे कुठेही कोणाला आणि प्रत्येक समाजातला माणूस कुठलाही एक स्त्री येऊ दे, हे त्यांना आदराने बोलणं किंवा काय त्यांच्याशी चौकशी करणं, सगळं इतकं सुंदर हे विश्वस्त काम करतात. आणि मला वाटतं की त्यांना इथून पुढं असंच काम त्यांचं चालू राहावं ही देवीचरणी प्रार्थना. नमस्कार. समाजाची आज वार्षिक मीटिंग सभा आहे. ती दरवर्षी इलेक्शनवर होतात त्याप्रमाणे यावर्षी दरवर्षी 15 ऑगस्टला आम्ही घेतो, पण 15 ऑगस्ट आम्ही एक दुसरा प्रोग्राम घेतला. त्याच्यामुळं आजचा जो प्रोग्राम आहे नेहमीप्रमाणे 2 दिवस उशिरा ठेवला मुद्दाम, की जेणेकरून इतर लोकांना ते कळावं म्हणून. बाकी काही नाही आहे, उद्देश तेवढाच आहे. बाकी पण इथं आल्यानंतर जे काही घडलेलं आहे असं कुठल्याही समाजामध्ये होऊ नये. कारण एक देवी म्हणा, कुठं देव म्हणा, देवती होती, हे जे पवित्र स्थान आहे, अशा वेळेला कुणी येऊन इथं कुलूप लावून जाणं हे म्हणजे कुणालाही योग्य दिसणार नाही. अशा घटना कधी पुण्यात काय, महाराष्ट्रात काय, भारतात कुठेही घडू नये अशी प्रामाणिक इच्छा आहे माझी. आलं लक्षात का? आणि ज्यांनी कुणी केलं असेल त्याला आज ना उद्या ह्या गोष्टीचं कळलं की बाबा आपण केलं ते योग्य केलं का अयोग्य केलं ते. आलं का लक्षात? बाकी काही नाही. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची सांगायची की आजची मीटिंग आमची ही व्यवस्थित होईलच 100%, त्यामध्ये वाद नाही. कारण अध्यक्ष जे आहेत, आमची जी कमिटी जी आहे ती कमिटी व्यवस्थितपणे काम करते. त्याचा वार्षिक जे आहे त्याला वर्ष होत आले, वर्षभराचे सगळे प्रोग्राम आजपर्यंतचे सगळे पूर्णपणे अगदी व्यवस्थित झालेले आहेत. त्याचा ताळेबंद हिशोबसुद्धा आम्ही पूर्ण केलेला आहे व्यवस्थित. तर ह्या गोष्टीकरता जे काय घडलं आहे ते आजचं जे कृत्य कोणालाच माहीत नव्हतं की असं काही घडेल म्हणून. पण ठीक आहे, एनिवे परमेश्वर प्रत्येकाला सद्बुद्धी देव. आमचं काम व्यवस्थित होईल याची काळजी आम्हाला बिलकुल नाही आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. जय मुरलीधर गोडसे, विश्वस्त देवांग गोष्टी समाज पुणे. मी सन 1982 पासून सामाजिक कार्य करत असताना या समाजाच्या जे उत्कर्षासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत अशी कुठलीही या समाजामध्ये घटना घडलेली नाही. मंदिराचे जे काही जुनी ट्रस्टी आहे ते अधिकारावर नसताना, त्यांनी राजीनामे दिलेले असताना 2 दिवसापूर्वी अचानक येऊन या ठिकाणी मिटिंग घेणे आणि पुजाऱ्याला दमदाटी करून पुजाऱ्याची जे मंदिराची जी काही कुलपं होती ती बाजूला फेकून देऊन स्वतःची कुलपं लावून आणि नवीन ट्रस्टीला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करून हे जे विघातक कृत्य केलेलं आहे हे आजपर्यंत आम्ही कधी पाहिलं नव्हतं. ही जी ह्या लोकांनी जे कृत्य केलं हे काही समाजाचे काही मालक नाही आहे. यांनी स्वतःहून राजीनामे दिले होते आणि नवीन कार्यकारिणी वर्षभर कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यांनी कुठलाही कार्यक्रम राबवलेला नसताना हे असे कृत्य करणे हे गैरप्रकारचं आहे. याला चॅरिटी कमिशनरचा कुठल्याही त्यांच्याकडे म्हणायचा आदेश नाही, त्यांचं कुठलाही सील नाही. परंतु प्रवेशद्वारावर आणि ज्या ठिकाणी कुलपं लावली त्या ठिकाणी बनावट आपण काहीतरी टाईप करून आणायचं, लावायचं आणि समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गैरकृत्य झालेलं. आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, हे 100%. मी लक्ष्मण सखाराम गुरसाळे, 1981 पासून समाजाचं काम आत्तापर्यंत करत आहे. आतापर्यंत ज्या वेळेत आपली जागा नव्हती त्यासाठी आम्ही अधिवेशन भरवलं, त्याच्यातून पैसे गोळा केले. आम्ही स्वतः घरोघरी फिरलो आणि देणगी रूपाने भव्य हे केली. जागा घेण्यात आम्ही यशस्वी झालो. तसंच आजपर्यंत आम्हाला ही बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर आम्हाला काही ऑफिस वगैरे नव्हतं. आमचे जुने अध्यक्ष मोहन लक्ष्मण भंडारे गुरुजी ह्यांच्या घरी सर्वस्व आम्ही ऑफिस केलं होतं. गेले अनेक वर्ष त्यांच्याकडं ऑफिसचं कामकाज चालत होतं. त्या दृष्टीकडं पहिला मेळावा ज्यावेळेस आम्ही चालू केला तेव्हा गोष्टी समाजाचं पुढे, त्यावेळेस 8 ते 9 वधूवर एक आले होते. आज त्याचं एवढा वटवृक्ष वाढला की ते जवळजवळ 1000-1200 लोक आपल्या इथं विवाह नोंदणीसाठी यायला लागले. तसेच आम्ही ₹1000 वरून
500 रुपये आम्ही देणगी विवाह देणगी घेतली आणि त्याच्यापासून आम्ही पुष्कळ 5 ते 7 लाख रुपयाचा फायदा करून दिला. ह्या अगोदर 1000 रुपये देणगी देऊन ह्या लोकांनी 2.5 ते 3.25 लाख रुपयाचं नुकसान दाखवलं. हे योग्य वाटत नाही. आजपर्यंतच्या एवढ्या कारकिर्दीत मला अशा प्रकारचं कधीच घडलं नाही. आम्ही जुने कार्यकर्ते 2010 पर्यंत एवढे एकमेकाच्या विचाराने कार्य करत होतो की आजपर्यंत आम्ही मासिक मिटिंगमध्ये अगोदरच ठरवून घ्यायचो की काही जे अनुभवी लोक आहेत त्यांनी बाजूला सल्लागार म्हणून राहायचं आणि बाकीच्या नवीन तरुणांना वाव द्यायचा. त्याच्यासाठी चांगले तरुण घेतले. प्रत्येक वर्षी आम्ही असं करत आलेलो आहोत. परंतु आज 13 वर्ष झाले सत्ता सोडायला तयार नाही आणि आणखी पुन्हा 5 वर्षाचं कोर्टात जाऊन 2 लोकांनी जे धर्मदाय आयुक्तामध्ये हे केलं आणि 5 वर्षाची मंजूर करून घेतली त्यांची कार्यकारिणी. विश्वासात कोणालाच मासिक मिटिंगला घेतलेलं नाही. तसेच जनरल बॉडीला तर त्यांनी घेतलेलीच नाही. आज सर्व काही आम्ही एवढ्या अडचणीत सापून आमचे आर्थिक सुद्धा कोंडी यांनी बँकेत करून ठेवली. प्रत्येक ठिकाणी अर्ज दिले. सगळे एकत्र झाले 14 ऑगस्ट 2024ला. त्यावेळेस त्यांनी सगळं कबूल केलं की आम्ही काय तुम्हाला सहकार्य सगळं करून टाकू. सगळं सहकार्य आम्ही तुम्हाला देत राहू. परंतु अद्याप त्यांनी सहकार्य करण्याऐवजी अनेक अडचणी निर्माण करून टाकल्या आणि अडथळे निर्माण झाले. आज तर एवढं त्यांनी केलं की आज आम्हाला बसायला खुर्च्या सुद्धा ठेवलेल्या नाही. सगळीकडे लॉक लावून ठेवले आणि अशा अडचणीतून आम्ही मार्ग काढून आजपर्यंत सगळे कार्यक्रम यथायोग्य केले. हे सगळ्या सच्च्या कार्यकर्त्याचं हे चित्र आम्ही तुमच्या समोर उभं करून दाखवलंय आणि आता तुम्ही पाहताच सगळे कार्यक्रम आम्ही यथायोग्य करत आलेलो आहे. ॲडिशनल कार्यसुद्धा आम्ही स्वतः इथं केलेलं आहे. लेडीजला सुद्धा इथं आम्ही संधी दिलेली आहे आणि तसंच यापुढं मी एवढ्या माझ्या कारकिर्दीत आजपर्यंतच्या 81 पासून तर आजपर्यंत 2025 पर्यंत जे 1981 पासून 2025 पर्यंत जे काही कार्य केलं त्यामध्ये एवढे अडथळे आणणारा मला कुठलाही अध्यक्ष आम्हाला सापडलेला नाही. खरोखर मला त्यांची फारच कीव येते. चौंडेश्वरी माता त्यांना सुबुद्धी देव हेच मी बोलून माझं 2 शब्द संपवतो.